सगळी तयारी झालेली आहे. पहिलं कांचनचं झाड आम्ही लावत आहोत. जाळी आणून झाली, तोडून झाली, बांबू गोळा करून झाले सगळे कर. ठीक. आज पावडे साहेब, मेमाने साहेब आणि मी असे 3 जण होतो. आम्ही तिघांनी मिळून एक भेंडीचं झाड, एक कांचनचं झाड आणि एक चिंचेचं झाड उदय साहेबांनी दिलं. अशी 3 झाडं आम्ही आज लावून घेतली. काल आपण 3 झाडं लावली होती, आज 3 झाडं लावली बाकीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती. हे भेंडी झाड आहे आणि त्याच्यानंतर ट्री गार्ड करून आम्ही त्याला हिरवं कापड, उन्हाच्या तडाखा बसू नये म्हणून हिरवं कापड लावलेलं आहे. जुनी झाडं जी आपल्याकडे होती ती आपण लावून ती वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आता 25 खड्डे आपल्याकडे तयार होते, त्यापैकी आता आपल्याकडे 19 खड्डे तयार राहिले. काल 3 झाडं लावली, आज 3 झाडं लावली. हे कांचनचं अतिशय छान झाड आहे, उंचीला जास्त होतं. ते एका साईडला लावून घेतलं आणि खडक पडून जातं, त्यामुळे खडकाच्या ठिकाणीच लावलेले आहे. चिंचेचं झाड लावलेलं आहे आणि त्याला कोरपडीची पानं लावून हे प्रवीण कुदळे त्यांनी 3 झाडं आणली होती. त्यापैकी चिंचेची 3 होती, जांभळाचं 1 होतं. त्या झाडांपैकीच हे एक झाड आहे, आम्ही लावून घेतलेलं आहे आणि त्याला आता व्यवस्थित संरक्षणाची सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि बऱ्याचशा झाडांना मेमाणे साहेबांनी पाणी घालून घेतलं. आज काही पनेरी आपण केलेली आहे, त्याला पाणी घालून घेतलेलं आहे. आता आमच्याकडचे बांबू पूर्णपणे संपलेले. आता उद्या परवा आम्ही बांबू घेऊन येतो, पण खड्ड्यांचं काम अजून करता येईल आपल्याला. ठीक आहे.